Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. हाऊ टू इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी केली पाहिजे, कोणत्या स्कीममध्ये पैसे लावले पाहिजेत, स्कीम कशी निवडली पाहिजे, का निवडली पाहिजे, अशा जर प्रश्न तुम्हाला पडत असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. तर शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन आर्थिक ज्ञान या चॅनलवरती मी हमेशाच देत असतो. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गुंदावले. मागचे 22 ते 20 वर्ष फायनान्समध्ये काम करतोय. आजचा विषय फार महत्त्वाचा आहे. हाऊ टू इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी केली पाहिजे. खूप सारे आपण व्हिडिओ बघतो. काही लोक म्हणतात डायरेक्ट केली पाहिजे, काही लोक म्हणतात रेग्युलर इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. म्हणजे डायरेक्ट काय असतं, रेग्युलर काय असतं, ॲप थ्रू केलं तर काय होऊ शकतं, बँके थ्रू केलं तर काय होऊ शकतं, डिस्ट्रीब्युटर थ्रू केलं तर काय होऊ शकतं, अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर तुम्ही स्कीम कशी निवडायची याच्याविषयी सुद्धा इथं आजच्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची आहे तर ती कशी केली पाहिजे आणि हे डायरेक्ट काय भानगड आहे आणि रेग्युलर काय भानगड आहे. तर साधं सोपं, डायरेक्ट म्हणजे काय आणि रेग्युलर म्हणजे काय. तर मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये डायरेक्ट गुंतवणूक करणं म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंडच्या वेबसाईटवरती जाता आणि कोणीही मध्यस्थी नाही आहे, डायरेक्ट म्युच्युअल फंडच्या साईडवरती जाऊन इन्व्हेस्टमेंट करता. हा एक प्रकार. किंवा तुम्ही डिरेक्टली फंड हाऊसच्या ऑफिसला पोचता आणि तिथे जाऊन फॉर्म भरून इन्व्हेस्टमेंट करता. याला म्हणजे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. याच्यामध्ये कोणालाही कसलंही कमिशन मिळत नाही. इट्स कॉल्ड डायरेक्ट स्कीम. आता दुसरी येतं की रेग्युलर स्कीम. रेग्युलर म्हणजे तुम्ही कोणाच्या तरी माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करता आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला काही पैसे त्याला कमिशन पोटी मिळतात. तुम्ही देत नाही, फंड हाऊस देतं, पण त्याला काहीतरी पैसे मिळतात. अशा दोन पद्धती आहेत. मग कोणती पद्धत बेस्ट आहे बुवा. तर डायरेक्ट, बरेचसे लोक म्हणतात की डायरेक्ट करूयात, आपलं कमिशन जात नाही. माझं पण मत सेम आहे. पण कंडिशन आहेत त्याला. कंडिशन काय, जर तुम्हाला गाडी चालवता येते तर तुम्ही गाडी चालवा, ड्रायव्हरचा पगार नक्की वाचवा. पण तुम्हाला गाडी चालवता येत नाही आणि ड्रायव्हरला पगार जातोय म्हणून तुम्ही लाख मोलाची गाडी स्वतः ड्राईव्ह करून जर जात असाल तर तुम्ही निश्चित स्थळी तर पोहोचणार नाहीच, कारण तुम्हाला चालवतच येत नाही. दुसरं, तुम्ही स्वतःचं नुकसान कराल, गाडीचं नुकसान कराल आणि मे माईट बी जिथं तुम्हाला पोहोचायचं तिथं कधी पोहोचणार नाही. जे तुम्हाला वेल्थ क्रिएट करायची ती तुम्ही करू शकणार नाहीत. इन शॉर्ट म्हणजे काय, नॉलेज असेल तुम्हाला मार्केटचं, मार्केटच्या व्हॉलॅटिलिटीचं, तुमच्या गोलबद्दलचं, सायंटिफिकली तुम्ही किती पैसे लागणार आहेत, किती गुंतवले पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं, तर डेफिनेटली माझं मत आहे तुम्ही डायरेक्टली गेलं पाहिजे. पण जर तुम्हाला माहीत नाही आहे तर तुमच्यासाठी हा पर्याय नाही आहे. मला पेंटरला पैसे द्यायचे आहेत म्हणून मी स्वतःच घरात पेंट मारला तर एक तर पेंट चांगला नाही मारणार, पेंट जास्त खर्च करेल आणि काहीतरी विचित्र होऊन बसेल. दुसरं, साधा सोपा कॉमन सेन्स मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला. एक तर तुम्ही स्वतः शिकायचं आहे. खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत, त्याच्या माध्यमातून तुम्ही नॉलेज घ्या आणि करा. ठीक आहे. नाही शिकायचं, वेळ नाही आहे किंवा समजत नाही आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, कोणाच्या तरी थ्रूच जायचं आहे. का जायचं आहे, बघा, या जगात जो कोणी मेहनत करतो, जो कोणी त्याची एक्सपर्टी ठेवतो, त्याचा हक्क आहे. जो कोणी व्हॅल्यू ॲड करतो त्याचा हक्क आहे, त्याच्या बदल्यात त्याला पैसे मिळाले पाहिजे आणि ते आपण देतोय. तुम्ही स्वतःही देता, सगळीकडे देता. म्हणजे मला माहिती आहे की आयफोन घेतला तर कमिशन जाणार आहे, मला माहिती आहे कार घेतली तर मला ते कंपनीला काहीतरी जाणार आहे, तो शोरूमवाल्याला काहीतरी जाणार आहे, जो कोणी आहे सेल्समॅन आहे त्याला काहीतरी जाणार आहे. मला माहिती आहे मी सिनेमाची तिकीटं काढली, मी फ्रीज घेतला, मी टी व्ही घेतला, प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी कमिशन किंवा काही ना काहीतरी बेनिफिट हा विक्रेत्याला होणारच आहे किंवा जो सर्व करतोय त्याला होणारच आहे. आपण प्रत्येक ठिकाणी रेडी येते द्यायला. पण जर मी विचार केला, आयफोनचा विचार केला, टी व्हीचा विचार केला, फ्रीजचा विचार केला, कारचा विचार केला, तर यथा अवकाश या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यासाठी तुम्ही हेवी कमिशन दिलंय त्या आज ना उद्या काय होणार आहे माहिती आहे का, शून्य होणार आहेत. काय होणार आहे, झिरो होणार आहेत और डिक्लाइन आहेत, कमी होणार आहे त्याची व्हॅल्यू. प्लस नाही होणार, मायनस होणार. फक्त एकमेव जागा ही अशी आहे इन्व्हेस्टिंग की जिथं तुमचे जे पैसे आहेत ते ना प्लस होणार आहे, ॲप्रिशिएट होणार आहे, तुम्हाला ते रिच बनवणार आहेत. काय बनवणार आहेत,
रीच बनवणार आहेत. नेमकं जिथं तुमचे पैसे ॲप्रिशिएट होणार आहेत, जिथं तुम्ही रीच होणार आहे, तिथंच तुम्ही कंजूसी करता. गरीब राहायला तयार होता, पण कोणाला पैसे जात आहे त्याच्यामुळं हे बघा, तुम्हाला वाटेल मी डिस्ट्रीब्युटर आहे, यस 100% मी डिस्ट्रीब्युटर आहे, माझ्याकडे करू नका. प्रॉब्लेम हा नाही आहे. बऱ्याचशा लोकांना तर काय वाटतं की याला याचा धंदा, मला करायचा माझा धंदा, टाकायला जाऊन भांडं लपवत नाही आहे, पण माझ्यापेक्षाही बेटर आहेत, बेस्ट आहेत मार्केटमध्ये. मी पण आहे, बट अजून आहे, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन करा, अडचण नाहीये. पण तुम्ही हे पैसे वाचवण्याच्या चक्करमध्ये खूप मोठा धोंडा स्वतःच्याच पायावर मारताय, हे फक्त मला इथं प्रखरशाने सांगायचं आहे. आणि प्लीज तसं करू नका. छोटेसे पैसे वाचवण्यासाठी मोठासा लॉस करण्यात काय अर्थ नाही. बरं, ते बरेचसे अजून ज्ञानी बाबा इथं खूप आहेत जे सांगतात की बाबा काय खूप मोठं कमिशन जातं. बघा, कमिशन ॲव्हरेज आहे ना, मला वाटतं .01 पासून 1.50 पर्यंत आहे. म्युच्युअल फंड स्कीमला या रेंजमध्ये डिस्ट्रीब्युटरला कमिशन मिळतं. याचा ॲव्हरेज काढला ना, इकडे खूप नाही आहेत, कारण इथं TR नावाचा प्रकार आहे, टोटल एक्सपेन्सेस रेशो. हा AUM बेस आहे. AUM म्हणजे असेट अंडर मॅनेजमेंट. ठीक आहे. आता जसा जसा AUM वाढेल ना, तसा तसा हा TR कमी होतो. म्हणजे सुरुवातीला जरी हे असलं तरी हे यथावकाशानं 50 पैसे वगैरे वरती येईल किंवा त्याच्यापेक्षा लेस जाऊ शकतं. ॲव्हरेज जर मी आजच्या तारखेला एक सामान्य डिस्ट्रीब्युटरचा काढला तर माझ्या मते तो ॲव्हरेज 0.50 to 70 असू शकेल. 0.70 म्हणजे ₹1 पण राहिलेलं नाही आहे ॲव्हरेज. हे माझं वैयक्तिक मत आहे. आता हे तुम्ही जे पैसे देता याच्यावरती साधारणपणे असं समजा की ₹1,00,000 समजा 50 पैसे, हिशोबाला सोपं जाईल म्हणून ₹500 कमिशन आहे. कधी? वर्षाला. ठीक आहे. डिवायडेड बाय 12, मला वाटतं काहीतरी ₹42-45 समथिंग त्याला मिळतात. ₹1,00,000 तुम्ही जर एकदा इन्व्हेस्टमेंट केलं तर तुम्ही करता ₹5,000, ₹2,000. मला सांगा त्याला काय मिळणार आहे त्याच्यात? बरं, हा त्याला पैसे मिळतात जेव्हा तुमची वेल्थ क्रिएट होते ना, खूप चांगली वेल्थ क्रिएट होते, तेव्हा त्याला पैसे मिळतात. तुम्ही सुरुवातीला तर आहे ना, मी तर म्हणेल की गुपचूप काही माहीत नाही, अक्कल नाही, तर 2,000, 5,000, 10,000 टाकताय, 20,000 टाकताय, गुपचूप डिस्ट्रीब्युटर थ्रू जा. नॉलेज वाढवा. 2-5 वर्षात, 10 वर्षात तुम्हालाही कळायला लागेल. नाही कळणार असं नाहीच आहे माझं मत. त्यावेळेला त्याला पैसे मिळणार 5-10 वर्षानंतर. जेव्हा कंपाऊंडिंग सुरू होतं ना, तेव्हा ॲक्च्युअल तुमची वेल्थ आणि त्याला पण पैसे मिळायला सुरू होतं. बरं, मी काय म्हणतो, तुम्हाला त्याच्यामुळे म्हणजे एक जर चांगला डिस्ट्रीब्युटर असेल, त्याचं मार्केटचा चांगला अभ्यास असेल, फंड मॅनेजरचा चांगला अभ्यास असेल, किंवा तो फंड मॅनेजरबरोबर कम्युनिकेट करत असेल, मार्केट आउटलुक तुमच्यापर्यंत पोहोचवत असेल, अशा जर गोष्टी करत असेल ना, तर मला असं वाटतं की एक चांगल्या डिस्ट्रीब्युटरबरोबर तुम्ही राहिलात तर 2 ते 3% कदाचित तुम्हाला जे मिळणार होतं त्याच्यापेक्षा जास्त मिळू शकतं. सिम्पल. मी माझं सांगतो. 2024ला फंड मॅनेजर्स म्हणत होते, स्मॉल कॅपवाले, जेव्हा मार्केट आउटलुक या विषयावरती चर्चा करण्यासाठी आम्ही त्यांना भेटायचो, तेव्हा त्यांचं असं मत होतं की आता तुम्ही लमसम पैसे स्मॉल कॅपमध्ये घेऊन येऊ नका, किंवा डिफेन्समध्ये पैसे नको आहेत आम्हाला. स्पष्ट तोंडावरती आम्हाला सांगायचे की का नको, तर हे ओव्हर एक्सपेन्सिव्ह आहे किंवा ओव्हर बॉट टेरिटरीमध्ये वॉटेवर जे काय ओव्हर व्हॅल्यूड आहे. सो हा जो मेसेज आहे, हा मेसेज आम्ही उचलून आमच्या काय केलं, इन्व्हेस्टरपर्यंत पोहोचवलं की फंड मॅनेजरचं असं असं मत आहे. आणि ज्या लोकांचं गोल जवळ आलं होतं, टार्गेट जवळ आलं होतं, अशा लोकांपर्यंत तो पोहोचवला की तुम्ही काय करा, मार्केट फंड मॅनेजर म्हणतायत असं असं त्यांचं आउटलुक आहे, ते SIP चालू ठेवा म्हणतायत, पण लमसम नको आहे. सो चांगल्या लेवलला बरीचशी लोक ज्यांचं गोल जवळ आलं होतं 2 वर्षात 3 वर्षात, ती लोक चांगल्या लेवलला बाहेर पडले. म्हणजे आम्ही तो फक्त मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवला की फंड मॅनेजरचं मत आहे ओव्हरबॉट टेरिटरीत आहे, लमसम पैसे नको आहेत. त्याचाच अर्थ समजून जायचा की थोडंसं मागे, आता इथून पुढं थोडंसं करेक्शन याच्यामध्ये येऊ शकतं. हां, त्यांचं लॉंग टर्मचं गोल आहे, त्यांचं सोडून द्या, त्यांनी काही जास्त ॲक्टिव्हिटी नाही केली तर चालतं. सो मला काय म्हणायचं आहे की हे सगळं पॉसिबल आहे, पॉसिबिलिटीवरतीच मी बोलतोय. सो मॉरल ऑफ द स्टोरी, जर तुम्हाला स्वतःला ज्ञान आहे तर तुम्ही डायरेक्टमध्ये जायला हरकत नाही. आणि जर तुम्हाला काहीच कळत नाहीये तर चिरीमिरी वाचवण्याच्या नादात गरीब राहण्यापेक्षा कोणाला तरी काहीतरी द्या आणि रेग्युलर प्लॅनमध्ये जा, असं स्पष्ट कन्क्लुजन माझ्या थ्रू आहे. बरं, याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. RIA पण आहे, रिसर्च इन्व्हेस्टमेंट अनालिसिस असं काहीतरी त्याचं लॉंग फॉर्म आहे. त्यांच्याकडे जा, त्यांना फी द्या, त्यांना अपफ्रंट फी द्या. टेंटेटिव्हली 25,000 ते 1.5 लाखापर्यंत समथिंग यांची फी असते. मला माहीत नाही कोण किती घेतं, फाइंड आउट करा. अपफ्रंट हे पैसे देऊन टाका.
काही अडचण नाही, त्याचा सल्ला घ्या. प्रॉब्लेम सॉर्ट आउट, की आपण डायरेक्ट आपल्याला माहित नाही तर जायचं नाही आहे, रेग्युलर जायचं. त्याच्यानंतर बँकेमधनं इन्व्हेस्टमेंट करावी का, तर साधं सोपं याचं उत्तर आहे की नो. मी म्हणण्यापेक्षा निर्मला सीतारामननी स्वतः सांगितलं की सगळ्यात जास्त मिस सेलिंग जर कुठून होत आहे तर बँकेमधनं होत आहे, आणि त्याचं एकच कारण आहे, तिथं जो बसलेला रिलेशनशिप मॅनेजर आहे त्याला काही टार्गेट्स दिले जातात आणि तो ते विकण्यासाठी काहीही करतो, आणि 2 वर्षानंतर एक तर तो दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट झालेला असतो, चेंज केलेला असतो जॉब, किंवा त्याची पोस्ट बदललेली असते. जो इन्व्हेस्टर परत गेल्यानंतर एक तर त्यांनी सांगितलेले फीचर त्याच्यामध्ये नसतात, ते जे प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये फायनान्शियल प्रॉडक्ट, किंवा मग त्याची फसवणूक झालेली असते. तो याच्यावरती कारवाई यथाअवकाश करतीलच. काही बँकांनी मला वाटतं बंद केलं तर म्युच्युअल फंड किंवा इन्शुरन्स विकणं, कोअर बिझनेसवरती फोकस करण्याचे इन्स्ट्रक्शन त्यांना मिनिस्ट्री ऑफ फायनान्सकडनं आलेले आहेत बऱ्याचशा बँकांना. पण इथं सगळ्यात जास्त फसवणूक होते का, तर सिम्पल आहे, माझ्याकडे तुम्ही आलात, मी कुठेही नाही जाणार, किंवा माझ्यासारखं कोणी डिस्ट्रीब्युटर आहे किंवा RI आहे ते कुठं जाणार नाही आहे. ते जे काही तुम्हाला सांगतील ते जेन्युइन सांगतील, कारण त्यांना माहीत आहे की उद्याच्या तुम्ही कॉलर पकडायला येऊ शकता की तुम्ही असं सांगितलं होतं आणि हे असं इथं घडत नाही आहे. सो ही लोक ओव्हर कमिटेड नाही आहेत किंवा ओव्हर कमिटमेंट करत नाहीत, किंवा जे प्रोडक्ट जसं आहे तसं ते सांगण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, तो इथं फसण्याचं काही कारण बनत नाही, कारण त्याला फेस करायचं आहे लाईफ टाईम तुमच्याबरोबर राहून, त्याची बढती नाही होणार आहे किंवा तो कुठेही नाही जाणार. सो माझं असं मत आहे, बँक थ्रू नो, बिग नो. ठीक आहे, ज्याला जे वाटतं त्याने ते करावं, कॉमन सेन्सचा वापर नक्की करा. पण मला असं वाटतं की सगळ्यात जास्त फसवणूक किंवा सगळ्यात जास्त इन्शुरन्समध्ये याच्यामध्ये जे चुकीचं प्रोडक्ट दिलं जातं, इवन मी हमेशा लोकांना सांगतो की मी एकदा आम्हाला आहे ना ICICI म्युच्युअल फंडवाले त्यांची प्रोसेस दाखवण्यासाठी त्यांच्या मेन ऑफिसला, कॉर्पोरेट ऑफिस मुंबईला, तिकडे घेऊन गेले होते. तिकडे शिवनारायण नरेन हे CIO आहेत, त्यांच्याबरोबर म्हणजे मी लंच करत होतो, आणि ॲट दॅट टाईम ते बोलत होते की डिस्ट्रीब्युटरचं महत्त्व ते सांगत होते. आणि त्यांनी असं म्हटलं की मी एकदा ICICI बँकेत गेलो, तिकडं माझा रिलेशनशिप मॅनेजर भेटला, माझं काहीतरी काम होतं, मी ते डन केलं. ते केल्यानंतर मी ज्या फंडचा फंड मॅनेजर आहे त्या फंडबद्दल त्या मला रिलेशनशिप मॅनेजरनी माहिती द्यायला सुरुवात केली, आणि त्यांनी असे काही फीचर्स माझ्या फंडबद्दल सांगितले जे माझ्या फंडमध्ये आहेत हे मलाच माहीत नव्हतं. इन शॉर्ट, जे काही तो सांगत होता ते ती स्कीम किंवा ते जे प्रोडक्ट होतं ते त्याचं ते ऑब्जेक्टिव्हच नव्हतं. आणि मग ते म्हटले की ती फार मोठी मिस सेलिंग ही लोक करतात, कारण त्यांना एक्सपिरियन्स नाही, अनुभव नाही, काय अभ्यास नाही, आणि मग अशा पद्धतीने प्रोडक्ट विकले जातात. तर ते चुकीचं आहे, चुकीची प्रॅक्टिस आहे, असं त्यांनी स्वतः सांगितलं. माझेही बरेचसे अनुभव आहेत, बट मी त्यांचा अनुभव सांगितला. सो माझं असं मत आहे, बँक नो. ॲप थ्रू जाऊ शकता का, जाऊ शकता, बट त्याची जेन्युनिटी फार चेक करणं गरजेचं आहे. तुमच्या डेटाचा मिसयूज होतोय का, तुम्हाला अजून काही प्रोडक्ट ऑफर केले जातात का चुकीचे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. कोणी फुकट काही देत नाही, माझं असं मत आहे. समवेअर त्यांनी काहीतरी टार्गेट केलेलं असतं, चांगलंही असेल, म्हणजे मी माझा सगळा अभ्यास आहे असं माझं मत नाही, पण मला सिम्पल वाटतं की आपण आपला डेटा, आपण आपले पैसे कुठं टाकतोय, समोर जर कोणी नाही आहे, इनविजिबलच आहे, आणि उद्याच्याला ते प्लॅटफॉर्मच गायब झाला किंवा अजून काय झालं तर आपण कुठे काय करणार आहात. हां, जेन्युइन पण असू शकतात, माझं त्याच्याबद्दल वाद नाही आहे, पण थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. कुठेतरी कोणीतरी काहीतरी सांगतोय तर त्याचा काहीतरी छुपा अजेंडा किंवा काय असू शकतो. आता तुम्ही म्हणाल भाऊ तू पण सांगतोयस, तुझा काय छुपा अजेंडा. सर मेरा भी है, मेरा यूट्यूब चॅनल अच्छा चले, वहाँ से मेरे को पैसा मिले. तुमच्यामधली काही लोक माझ्याकडे इन्व्हेस्टर म्हणून येऊ शकतात. ठीक आहे, माझं प्राईम उद्देश जरी हा असला की मला लिटरेट करायचं, लोकांना हे चांगलं इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्याबद्दल माहिती द्यायची आहे, तरीसुद्धा मी ताकाला जाऊन भांडं नाही लपवणार. मला माहीत आहे की काही लोकांना, खरोखर चांगल्या लोकांची गरज आहे. मी जर समोर जाऊन त्यांना सांगितलं की यस आय विल हेल्प यू, तर ते माझ्याकडे येऊ शकतात. डेफिनेटली मी हे केलं पाहिजे. मी काही चुकीचं करतो आहे असं मला वाटत असेल तर तुम्हाला वाटत असेल मला कमेंटमध्ये सांगा की आय एम डुईंग रॉंग थिंग. आणि जर मी हे जे काही लिटरसी देतोय तुम्हाला, हे बघा, हे माझी स्वतःचा अभ्यास आहे, माझी स्वतःची मतं आहेत, ते मी तुमच्यासमोर मांडतो आहे. आणि तुम्हाला पटलं तर नक्कीच तुम्ही हे फॉलो करू शकता. आणि यात चुकीचं काही किंवा तुम्हाला फसवण्याचं काही नाही आहे याच्यात साधं सोपं लिटरेट करणं हाच उद्देश आहे. ॲप थ्रू विचार करा. मग कसं करायचं, SIP करायची, लमसम करायची. SIP इज द एव्हरग्रीन प्रोडक्ट. तुमच्या खिशात लमसम असेल तर लमसमनी केली तरी काहीही हरकत नाही आहे. इन्व्हेस्टमेंट SIP करत राहा. तुमच्याकडे ₹1 नाही, तुम्ही म्हणता लमसम चांगलं की SIP चांगले. अरे खिशात पैसे नाही आहेत तर हा प्रश्नच नाही बनत आहे. SIP बेस्ट. तुमच्याकडे लमसम जरी जमा करून तुमची टाकायची इच्छा असेल तर तसं करू नका. SIPनी करत राहा. लमसम असतील तर मार्केटच्या कंडिशननुसार STPनी वगैरे इन्व्हेस्टमेंट करणं अपेक्षित आहे. हाऊ टू फाइंड बेस्ट स्कीम फॉर इन्व्हेस्टमेंट. कशी शोधायची चांगली स्कीम. आता याच्यामध्ये टेक्निकल खूप साऱ्या गोष्टी आहेत. अल्फा, बीटा, थीटा, डेल्टा, स्टँडर्ड डिव्हिएशन, सगळ्या दुनियादारी आहे. आता एवढा सगळा अभ्यास करून छोटेसे पैसे तुम्हाला गुंतवायचे, एवढे सगळे मगजमारी करायची गरज आहे का. तर मी साधं सोपं सांगतो, नो.
एवढं सगळं करत बसायची गरज नाही आहे. मग काय केलं पाहिजे, तर माझं असं मत आहे की स्कीम, कोणती स्कीम ही परमनंट नाही आहे. बऱ्याचशा वेळेला सांगितलं जातं की बाय राईट अँड सिट टाईट, पण कधीतरी तिथं पण तुम्हाला हे करायला लागेल. तर मी टाईम हॉरिझॉननुसार लोकांना सांगतो की यार ठीक आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, तुमचं लॉंग टर्मचं गोल आहे 10 वर्षाचं मुलाचं शिक्षण करायचं, पैसे टाकत गेलात तुम्ही, 10 वर्ष पैसे वाढत गेले, 10व्या वर्षी जेव्हा तुम्हाला पैसे काढायचे त्याच वेळेला कोरोना आला किंवा तत्सम काही घटना घडली आणि मार्केट 50% खाली पडलं, तर तुम्ही काय केलं, रिटर्न बघितले, रिटर्न घरी नाही आणले. दॅट इज द बिगेस्ट चॅलेंज. मग काय केलं पाहिजे, तर मला असं वाटतं की जसं तुमचं लॉंग टर्मचं गोल मिड टर्ममध्ये कन्वर्ट होईल तेव्हा तुम्हाला मार्केट अनालिसिस करता आलं पाहिजे किंवा फंड मॅनेजरचे व्ह्यूज तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. आता काय, आता 7व्या वर्षी समजा तुम्ही गेलात, 3 वर्ष राहिले गोल, मग काय पॉसिबिलिटी आहे, मार्केट एकतर ओव्हर व्हॅल्यूड असेल, फेअर व्हॅल्यूड असेल किंवा अंडर व्हॅल्यूड असेल, हे तिन्ही सिच्युएशन तिथं असू शकतात. मग ओव्हर व्हॅल्यूड आहे तर तुमची बनते एक्झिट. ठीक आहे, एक्झिट म्हणजे तो ॲग्रेसिव्ह फंड सोडा आणि डिफेन्सिव्ह फंडला किंवा मॉडरेट फंडला तुम्ही जा. दुसरी केस मिडला आहे मार्केट, फेअर व्हॅल्यू, जसं जसं महाग वाटेल तसं तसं STPनी ॲग्रेसिव्ह स्कीममधनं डिफेन्सिव्ह स्कीमला पैसे पोचवा. आणि खालीच आहे मार्केट, अंडर व्हॅल्यूड आहे, तेव्हाच करून आलेला आहे 7व्या वर्षी, तर यू हॅव 3 years फॉर एक्झिट. 3 वर्षात जेव्हा मार्केट पीकला पोचेल तेव्हा तुम्ही ते एक्झिट करा. या कामी तुम्हाला फंड मॅनेजरचे व्ह्यूज किंवा इकॉनॉमीचं जो काही चाललेलं आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. मग हे तुम्हाला माहिती कोण देणार, तर तुमच्याकडे जर जो जाणकार माणूस आहे तो तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचू शकतो. हे विल हेल्प यू. तुमच्या लक्षात तर तुम्ही ठेवायचं की मला 7व्या वर्षापासूनच तयारी करायची आहे की मला एक्झिट करायचं. म्हणजे काय, तुम्ही एकाच गोलसाठी पहिलं तर तुम्ही लॉंग टर्म आहे म्हणून ॲग्रेसिव्ह स्कीममध्ये, मिड टर्मला गेलात तर तुम्हाला मॉडरेट स्कीम और डिफेन्सिव्ह स्कीम, आणि शॉर्ट टर्मला तर विषयच बनत नाही, तुम्ही लिक्विडलाच बसलं पाहिजे. सो ही जर तुम्ही स्ट्रॅटेजी केली तर तुम्हाला एकच स्कीम धरून थांबायचं नाही आहे, तर माझ्या मते तुम्हाला एकाच गोलसाठी 2-3 वेळा स्कीम बदलायला लागतील. मी टाईम हॉरिझॉननुसार तुम्हाला हे स्कीम सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. दुसरी गोष्ट, लास्ट इयर टॉपरला चेस करायला जाऊ नका. बरेचसे लोक आता AI म्हणतायत किंवा काय म्हणतायत, AI काय करते, डेटा अनालिसिस करते, हा हेल्पफुल राहील, डेफिनेटली राहील, तुम्हाला राहील, मला पण राहील, पण AI म्हणतंय म्हणून तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट करणं नाही पॉसिबल होणार. बरं, AI जर सगळ्यांना सांगताय सगळंच बरोबर येतंय तर सगळेच लोक करोडो रुपये कमवतील का, तर याचं उत्तर नाही असंच आहे. AI इन्व्हेस्टिंगला सगळेच लोक पैसे कमवणार असं नाही होणार. सो इन्व्हेस्टिंगला AI कितपत सक्सेसफुल होईल हे मला डाऊट आहे, पण मला असं वाटतं हेल्पफुल नक्की आहे. पण लास्ट इयर टॉपर किंवा काय, बघा मी तर सोपं सांगतो तुम्हाला, AI डेटा अनालिसिस करताय समजा, तर ते काय म्हणते, आता सगळे त्याचे जे पॅरामीटर आहेत ते जर निगेटिव्ह झाले तर म्हणते एक्झिट. आणि खरं तर ह्युमन ब्रेन हे सांगतो की आता हे फेअर व्हॅल्यूड मार्केट आहे, यू मस्ट इन्व्हेस्ट ॲग्रेसिव्हली तुम्ही इन्व्हेस्ट करा असं ह्युमन ब्रेन सांगत आहे, आणि AI म्हणते एक्झिट. सो अशा बऱ्याचशा केसेस आहेत. आता या पण काळात मी गोल्ड सिल्वरच्या ज्या रॅलीज होत्या, मी बऱ्याचशा लोकांना सांगत होतो की यार आता हे खूप महाग झालं आहे आणि याची अर्निंग पण नसते. सो तुम्ही थोडासा विचार केला पाहिजे इथं इन्व्हेस्टमेंट करताना. लोकांनी नाही ऐकलं, लोकांना ते सोनं चांदी जाणार 7 लाख, सोनं जाणार कुठे 3 लाख, असले काहीतरी भानगडी लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलं. आता सोनं काय मला वाटतं काय ते ड्युटीज इन्क्रीज करून सुद्धा 15% इन्क्रीज करून सुद्धा सोनं आय थिंक 1.5 लाखाच्या आसपास आहे आजच्या तारखेला. जर ते जर 15% अजून मी काढून टाकले तर 31-35च्याच रेंजमध्ये जाईल, ते 31च्या रेंजमध्ये, 1.28-31. हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या टॉपर स्कीम आहेत त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करू नका. मी बऱ्याचशा वेळेला आता काल पण मी कुठंतरी कन्झम्पशनबद्दल वाचत होतो, इट्स अ फेअर व्हॅल्यूड, किंवा IT बद्दल वाचत होतो की इट्स अ फेअर व्हॅल्यू वाचत होतो. इन्व्हेस्टमेंट करायची नाही करायची तुमच्या ॲडवायझरला विचारून करा. फेअर व्हॅल्यू. मग पण हे जर तुम्ही डेटा अनालिसिस केलं तर ते म्हणते की ते काही परफॉर्म नाही करत आहे, अंडर परफॉर्म्ड आहे, हे आहे ते आहे, आणि मग ते फंड मॅनेजर म्हणते की नाही हे फेअर व्हॅल्यूड आहे, यू शुड थिंक अबाउट दिस. सिम्पल मला इथं काय सांगायचं आहे, तुम्ही जर टॉपरला सेस करत बसलात तर पैसे कधीच नाही बनवणार. टार्गेट अँड टाईम फ्रेम अतिशय महत्त्वाचं आहे. कोणतं टार्गेट आहे याच्यामध्ये कसं असतंय, कंपल्सरी गोल असतं, ऑप्शनल गोल असतं, लाईफ चेंजिंग गोल असतं. कंपल्सरी गोलला तुम्हाला कंपल्सरी तिथे पैसे लागणार, ऑप्शनल केलं नाही केलं चालतंय. मग अशा ठिकाणी तुम्ही थोडंसं ॲग्रेसिव्ह, थोडंसं हे जाऊ शकता, जास्त कंपल्सरी नाही, लाईफ चेंजिंग गोलला नाही. मग ते बरंचसं काय असतंय, टाईम हॉरिझॉन हे ते. सो या सगळ्या गोष्टी कन्सिडर करा. आणि त्याच्यानंतर बरं, हे सगळं करण्यासाठी जर मदत पाहिजे तर डेफिनेटली तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. आम्हाला नाही करायचा नका करू, प्रॉब्लेम नाही आहे, पण करा नक्की. काय करायचं आहे. सो मी तुम्हाला बरीचशी प्रोसेस सांगितली, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय आवडलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा की यार मला डायरेक्ट किंवा रेग्युलर का केलं पाहिजे हे समजलं, किंवा कमिशनचं मी जे तुम्हाला सांगितलं ते पण, म्हणजे तुम्ही कुठेही सर्च करा, अडचण काही नाही आहे. मिसगाईड केलं जात आहे,
बऱ्याचशा ठिकाणी की करोडो रुपयांचं कमिशन होतं, मिळू शकतं, पण तुमच्या आरोप झाले ना मग करोडो मिळतील. आणि तुमच्या आरोप बनवायला कोणाची तरी गरज आहे. जर तुम्हीच बनवू शकत होता तर आत्तापर्यंत का नाही केले? सर, मी एमफीचा डेटा तुम्हाला सांगितला की जी 100 लोक इन्व्हेस्टमेंट करतायत त्यातले 11 लोक 5 वर्ष टिकतायत आणि 2 लोक 10 वर्ष टिकतायत. मग डायरेक्ट जाऊन काय करणार आहे? इच्छित स्थळी पोहोचणार आहे का? ड्रायव्हर पाहिजे. सो तुम्हाला काय वाटतं नक्की मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तुमचं मोटिवेशन आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आम्ही काय तुम्हाला डोनेशन मागत नाही आहे, पण तेवढं तरी करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.